नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राष्ट्रीय संघटना आणि त्यावरचे प्रश्न। या ज्या राष्ट्रीय संघटना आहे आपल्याला एग्जामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, कारण की आपल्याला वन लाइनर प्रश्नामध्ये नेहमी याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो। त्याचबरोबर त्या संघटनेचा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो। हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात मिळणार आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाणार आहे प्रश्न सॉल्व करण्याची। ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब बटनच्या साइडनी जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑल वर नक्की क्लिक करा। त्याच्यामुळे काय होणार, मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल। या ज्या सगळ्या ज्या संघटना आहे या भारतातल्या खूप महत्त्वाच्या संघटना आहे, जसं की इस्रो म्हणा, DRDO म्हणा, या ज्या संघटना संस्था आहे खूप महत्त्वाच्या आहे एग्जामच्या दृष्टीने। त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघूया। तर आपला पहिला प्रश्न बघा, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजे इस्रोचे मुख्यालय आपल्याला विचारलेलं आहे। तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी हे इस्रोचे मुख्यालय आहे। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, तर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघा, तर तो आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे म्हणजेच काय तर DRDO चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे। तर आपलं उत्तर येणार आहे, आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नवी दिल्ली या ठिकाणी आहे। ठीक आहे, DRDO चे मुख्यालय बघा, बरेचशा संशोधन संस्था म्हणा किंवा संघटना म्हणा किंवा संस्था याचं मुख्यालय हे जास्तीत जास्त करून दिल्ली, नवी दिल्ली या ठिकाणी आहे। ठीक आहे, तुम्ही एक लिस्ट बनवू शकता की कुठले संशोधन संस्था किंवा संस्थेचे किंवा संघटनेचे जे मुख्यालय आहे हे नवी दिल्ली, दिल्ली या ठिकाणी आहे। तुम्ही अशी लिस्ट बनवू शकता आणि जे इतर उर्वरित संस्था आहे त्याची वेगळी लिस्ट बनवू शकता, जेणेकरून त्या इतर ज्या वेगळ्या दिल्ली व्यतिरिक्त ज्या संस्था आहे त्या संस्थेचं मुख्यालय दिल्ली व्यतिरिक्त आहे, वेगळं आहे, तर त्या वेगळ्या करून तुम्ही त्याचं फक्त लक्षात ठेवलं आणि उर्वरित नवी दिल्ली किंवा दिल्ली आहे असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं अभ्यासाला सोपं पडेल। बघा, तुम्ही असं करू शकता। ठीक आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी DRDO चे मुख्यालय आहे। नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच काय तर RBI चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे। तर बघा, RBI चे जे मुख्यालय आहे हे आहे ऑप्शन नंबर 3 मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी RBI चे मुख्यालय आहे। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, चौथ्या क्रमांकाचा प्रश्न, तर बघा नीति आयोगाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे। नीति आयोगाबद्दल आपल्याला विचारलेलं आहे, तर नीति आयोगाचे हे जे मुख्यालय आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, पाचव्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच काय तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच काय तर नाबार्डचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे। अत्यंत महत्त्वाची अशी बँक आहे आणि नाबार्डचे जे मुख्यालय आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी। ठीक आहे, नाबार्डचं मुख्यालय मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे। फुल फॉर्म सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे नाबार्डचा, मराठीमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि इंग्रजीमध्ये नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, 6व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे राष्ट्रीय गृहनिर्माण बँक म्हणजेच काय तर नॅशनल हाऊसिंग बँक म्हणजेच काय तर NHB चे मुख्यालय हे जे आहे कोणत्या ठिकाणी आहे। तर बघा, आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नवी दिल्ली या ठिकाणी। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, 7व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे। आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यापैकी आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, 8व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच काय तर सेबीचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे। महत्त्वाची संस्था आहे, खूप महत्त्वाची संस्था आहे। तर बघा, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे म्हणजेच काय तर सेबीचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे। तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी सेबीचे मुख्यालय आहे। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, 9व्या क्रमांकाचा प्रश्न, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे म्हणजे सिडबीचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे असा हा प्रश्न आहे। तर सिडबीचे जे मुख्यालय आहे ते लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, तो आहे 10व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे ट्रायचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे। ट्राय म्हणजेच काय तर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे मुख्यालय म्हणजेच काय तर ट्रायचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे।
तर ट्रायचे मुख्यालय जे आहे ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, 11व्या क्रमांकाचा प्रश्न, भारतीय मानक ब्युरोचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, 12व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच काय तर BCCIचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी BCCIचे मुख्यालय आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 13व्या क्रमांकाचा प्रश्न, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे म्हणजेच काय तर फसाईचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. तर याचं मुख्यालय जे आहे ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. मी नेक्स्ट व्हिडिओ काय करणार आहे, ह्या ज्या सगळ्या संस्था आहे ना त्याची डिटेल माहिती घेऊन येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी लवकरात लवकर तो सुद्धा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. या ज्या सगळ्या संस्था आहेत आपण बघितलेलं जसं फसाई, तर याची स्थापना कधी झालेली आहे, ही सगळी जी माहिती आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेऊन येणार आहे. हे सध्या फक्त प्रश्न उत्तर आहे, हे तुम्ही असं लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, 14व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो प्रश्न आहे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ठीक आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे? नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीजचे मुख्यालय हे जे आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1, नवी दिल्ली या ठिकाणी इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे. नंतरचा प्रश्न बघा, 16व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? बघा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीचे लिमिटेडचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3 महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 17व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. बघा याच्या आधीचा प्रश्न काय होता? नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ती वेगळी संस्था आहे. ठीक आहे. त्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. ठीक आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी. बघा तुम्ही नावामध्ये थोडं कन्फ्यूज होऊ शकता या दोन्ही प्रश्न, म्हणजे 16व्या क्रमांकाचा प्रश्न आणि 17व्या क्रमांकाचा प्रश्न. तर व्यवस्थित वाचा. 16व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारलेलं होतं आपल्याला, बघा काय विचारलेलं होतं, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. ठीक आहे. याचं सुद्धा मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आणि 17व्या क्रमांकाचा प्रश्न होता सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड, याचं सुद्धा मुख्यालय मुंबई महाराष्ट्र याच ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न बघा, 18व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच काय तर LICचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1, मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतर बघा 19व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. बघा हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ. बघा म्हणजेच काय तर ONGC, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, नवी दिल्ली या ठिकाणी ONGCचे मुख्यालय आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा 21व्या क्रमांकाचा प्रश्न, तर तो आहे भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ठीक आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच काय तर भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे 22व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे कॅगचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? बघा कॅगला काय म्हणतात मराठीत? तर ते म्हणतात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच काय तर कॅग. आणि कॅगचा फुल फॉर्म काय आहे? तर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? असा हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, नवी दिल्ली या ठिकाणी. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच काय तर CBI. तर CBIचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली या ठिकाणी.
नंतरचा प्रश्न बघा 24व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. बघा, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नवी दिल्ली या ठिकाणी इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे मुख्यालय आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 25व्या क्रमांकाचा प्रश्न विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे मुख्यालय आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न बघा थोडं फास्ट होत असेल पण बघा, आणि याची PDF तुम्हाला जे आहे ते टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हे वाचत राहा. नंतरचा प्रश्न बघा सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम. बघा सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम्सचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. जसं मी सांगितलेलंच होतं, जास्तीत जास्त संघटनेचे किंवा संस्थेचे जे मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे तुम्ही असा अभ्यास करू शकता, नवी दिल्लीतले सोडून देऊ शकता आणि जे इतर आहे ते लक्षात ठेवा आणि जे तुमच्या लक्षात राहतील त्याच्या व्यतिरिक्त जर आलं तर नवी दिल्ली तुमचं ऑप्शनचं राहील. ठीक आहे, असं करू शकता. बघा तुम्हाला जसं हवं आहे तसं. नंतरचा प्रश्न बघा 28व्या क्रमांकाचा तर इंडियन बँक ऑफ असोसिएशनचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? 28व्या क्रमांकाचा प्रश्न आहे हा. तर बघा आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी इंडियन बँक ऑफ असोसिएशनचे मुख्यालय आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया 29व्या क्रमांकाचा तर तो आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? हा प्रश्न झालेला आहे का? 29व्या क्रमांकाचा प्रश्न फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न बघा 30व्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे भाभा अनुसंशोधन केंद्र बार्कचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? बार्कचे मुख्यालय. तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा मुंबई स्टॉक एक्सचेंज म्हणजेच काय तर BSE चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर तुम्हाला जे आहे नावावरूनच कळेल. तर BSE चे मुख्यालय हे जे आहे मुंबई स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बघा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? हे सुद्धा मुंबई महाराष्ट्र याच ठिकाणी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोघांचे मुख्यालय जे आहे ते मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 33व्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न बघा 34व्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉर्पोरेटिव्ह लिमिटेडचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे सीमा सुरक्षा दल म्हणजेच काय तर BSF चे मुख्यालय अत्यंत महत्त्वाचं आहे. सीमा सुरक्षा दल म्हणजेच काय तर BSF चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर BSF चे जे मुख्यालय आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच काय तर CISF चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल चे हे जे मुख्यालय आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. CISF चे मुख्यालय. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? हे CRPF चे मुख्यालय सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा 38व्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस म्हणजेच काय तर ITBP चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2 नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे 39व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच काय तर NSG चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर NSG चे मुख्यालय सुद्धा नवी दिल्ली याच ठिकाणी आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच काय तर NSG चे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे.
नंतरचा प्रश्न बघा, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? परत बघा, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा 41व्या क्रमांकाचा, तर तो आहे भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण म्हणजेच काय? तर GSI म्हणजेच काय? तर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तुम्हाला हे जास्त लक्षात राहील. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणपेक्षा तुम्हाला जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया लक्षात राहील. जे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. ठीक आहे. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न बघा, तर तो आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1, मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे. नंतरचा प्रश्न बघा, पंजाब नॅशनल बँक मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पंजाब नॅशनल बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न बघा, ICICI बँकचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1, मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी ICICIचे बँकचे मुख्यालय आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, HDFCचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी HDFCचे मुख्यालय आहे. ठीक आहे. हा जो आहे शेवटचा 45व्या क्रमांकाचा प्रश्न होता. अशा प्रकारे हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. जर तुम्हाला PDF हवी असेल ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अभ्यासू शकता. आणखी कुठल्या जर टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हे ज्या राष्ट्रीय संघटना आहे, भारतातील संघटना, तर यांची जी डिटेल माहिती आहे म्हणजे त्याची स्थापना कधी झालेली आहे किंवा अध्यक्ष कोण आहे, ही सगळी जी माहिती आहे मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.